नमस्कार. मैत्रियांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 2 महिन्यापूर्वी आपण एक न्यूज ऐकली ज्यामध्ये असं होतं की भारताच्या डी गुकेश याने चायनाच्या डिंग लिरेनचा पराभव करून 2024ची वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि भारताचा डी गुकेश हा यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला. तर आत्ता आपण यावर का बोलतोय? कारण 2025च्या प्रिलिम्ससाठी चेस ही महत्त्वाची थीम झालेली आहे आणि चेसवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. या अगोदर UPSCने 2023च्या प्रिलिम्सला चेस यावर क्वेश्चन विचारलेला होता आणि तो विचारण्याचं रिझन असं होतं की 2022चा जो चेस ऑलिम्पियाड झालेला जो 44वा होता तो भारतामध्ये आयोजित केला होता. तर यावर्षी चेसवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेस रिलेटेड जे कॉम्प्रिहेन्सिव्ह ओव्हरव्ह्यू आहे तो घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर चला आपण स्टार्ट करू. तर इंट्रोडक्शन. मग चेस हे कुठून डिराईव्ह झालं? तर एन्शंट इंडियन गेम होता चतुरंगा, यापासून हे चेस डिराईव्ह झालेलं आहे. आणि हे चतुरंग आहे ते पर्शियामध्ये स्प्रेड झालं आणि तिथे ते शतरंज या नावाने ओळखलं जाऊ लागलं, जे की आत्ता आपण मॉडर्न चेस म्हणतोय. तर त्याचं जे सुरुवात आहे ते बाबा इंडियामध्ये चतुरंगा म्हणून एन्शंट काळापासूनच आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहायचं म्हटलं तर कोणताही स्पोर्ट घेतला तर त्याची एक कोणतरी गव्हर्निंग बॉडी लागते. तशी चेसची फिडे ही गव्हर्निंग बॉडी आहे आणि ती 1924ला फाउंड झालेली आहे. तर हे महत्त्वाचं आहे फिडे. मग आता जर आपण विचार केला बाबा इंटरनॅशनल लेवलला फिडे आहे तर त्याची एक ॲफिलिएटेड बॉडी इंडियामध्ये पण असेल. तर जी त्याची ॲफिलिएटेड बॉडी इंडियामध्ये आहे त्याला ऑल इंडिया चेस फेडरेशन असं म्हणतात, जे की बाबा इंडिया रिलेटेड जे चेसचे डिसिजन्स असतील तर ते घेते. आता हे जे फिडे आहे ते मेजर टुर्नामेंट ऑर्गनाईज करतं. तर ते मेजर टुर्नामेंट कोणकोणते आहेत तर ते आत्ता आपण इथे पाहूया. तर पहिलं तर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आहे, जे की बाबा क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या 3 फॉर्मॅटमध्ये खेळली जाते. त्यानंतर चेस ऑलिम्पियाड, जे की मगाशी आपण बोललो किंवा 2023च्या प्रिलिमला क्वेश्चन आलेला, तर तो ह्या चेस ऑलिम्पियाडवरच आलेला आणि हा बायएनियल टीम इव्हेंट आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट टुर्नामेंट. कॅन्डिडेट टुर्नामेंट म्हणजे काय? तर तो नेक्स्ट जो चॅलेंजर असतोय तर तो ह्या कॅन्डिडेट टुर्नामेंटमधून ठरवला जातो, जो की वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जे आत्ता आपण पाहतोय की गुकेशनं डिंग लिरेनला चॅलेंज केलं. तर तो गुकेश चॅलेंज करण्यासाठी ह्या कॅन्डिडेट टुर्नामेंटमधून सिलेक्ट झाला. आणि दुसरं आपण पाहायचं गेलं तर विश्वनाथन आनंद, जे की आपल्या इंडियाचे ग्रेटेस्ट चेस प्लेयर आहेत, ते आत्ता फिडेचे डेप्युटी प्रेसिडेंट आहेत, जे की 2022ला सिलेक्ट झालेले अजून ते डेप्युटी प्रेसिडेंट आहेत. त्यानंतर आत्ताच आपण विश्वनाथन आनंद यांचा उल्लेख केला. जर चेस हा याचा विचार केला तर सर्वात पहिल्यांदा समोर येणारं नाव म्हणजे विश्वनाथन आनंद, की ते फर्स्ट ग्रँड मास्टर झालेले इंडियाचे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाबा ग्रँड मास्टर हे कसं होता येतं किंवा काय क्रायटेरिया वगैरे आहे. तर भरपूर क्रायटेरिया आहेत, पण त्यातला एक मेजर आणि मोठा जो रोल प्ले करतो ग्रँड मास्टर होण्यासाठी तो क्रायटेरिया असा आहे की जी फिडे रेटिंग असते, जी की 2500 जर तुम्ही क्रॉस केली तर तुम्ही ग्रँड मास्टर होता. यावरूनच मला आत्ता एक गोष्ट आठवली की 1-2 महिन्यापूर्वीच भारताचा जो दुसरा खेळाडू बनला आहे ज्यानं 2800 फिडे रेटिंग क्रॉस केली तो म्हणजे अर्जुन इरिगायसी आहे. पहिले कोण आहेत तर आपले विश्वनाथन आनंद आहेत. त्यांच्यानंतर अर्जुन इरिगायसीने 2 महिन्यापूर्वी 2800 रेटिंग क्रॉस केलेली आहे. त्यानंतर विश्वनाथ आनंद हे 5 टाइम वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे, जे की सगळ्यात पहिल्यांदा 2000ला झालेले, नंतर 2007, 8, 10 आणि 2012 म्हणजे 5 टाइम वर्ल्ड चॅम्पियन हे विश्वनाथन आनंद आहेत. आणि विश्वनाथन आनंद यांच्यानंतरच डी गुकेश हा सेकंड भारतीय बनला आहे जो की वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेला आहे. यांना वेगवेगळे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. ते कोणकोणते आहेत ते पाहू आपण. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा अर्जुन अवॉर्ड भेटलेला 1985ला. त्यानंतर त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जो की आपण म्हणतो क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, तो 1991-92ला भेटलेला. त्यानंतर त्यांना पद्मभूषण 2000 साली भेटलाय. त्यानंतर त्यांना पद्मविभूषण हा
2007 साली भेटलेला आहे. पद्मभूषण आपण म्हणतो की इंडियाचा सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे, तो त्यांना 2007 साली भेटलेला आहे. असं म्हणजे विश्वनाथन आनंद यांचं काम चेस रिलेटेड खूप मोठं आहे. आता पण ते जे भारतातील जे यंगेस्ट टॅलेंट आहे, जे चेस प्लेयर आहेत, त्यांना पण ट्रेनिंग देण्याचं काम असेल किंवा बाकी भरपूर ठिकाणी त्यांना सपोर्ट करत आहे. त्यांची वाका एक म्हणजे वाका ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या माध्यमातून ते भरपूर यंगस्टर्सना मदत करत आहेत. त्यानंतर पुढे आता वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आपण जे मगासपासून बोलतोय, तर त्या रिलेटेड थोडी आता आपण माहिती घेऊया. ज्याची की सुरुवात 1886ला झालेली आणि फर्स्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन कोण होते, तर विल्यम स्टेनिड्स हे फर्स्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन होते. त्यानंतर जो चॅलेंजर असतोय, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं, तो कॅन्डिडेट टुर्नामेंटमधून सिलेक्ट केला जातो आणि ह्याला मल्टिपल क्रायटेरिया वगैरे सगळे आहेत, क्वालिफिकेशन रूट आहेत. त्यातले ते तुम्हाला एवढं काय जास्त इम्पॉर्टंट नाहीत, पण हे 5 क्रायटेरिया दिलेले आहेत. त्याच्यातून प्लेयर क्वालिफाय होतो फॉर कॅन्डिडेट टुर्नामेंट. तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या, जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर द वर्ल्ड चॅम्पियन मॅच. मग विनर ऑफ द कॅन्डिडेट टुर्नामेंट, जो की यावर्षी डी गुकेश होता, प्लेज अगेन्स्ट द रेनिंग वर्ल्ड चेस चॅम्पियन, जो की 2023ला वर्ल्ड चॅम्पियन बनलेला तो डिंग लिरेन होता. त्यामुळे डिंग लिरेन आणि डी गुकेश यांच्यामध्ये 2024ची वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मॅच झालेली होती. आणि ही मॅच आहे ती 14 क्लासिकल गेम्समध्ये होते. म्हणजे दरवर्षी 14 गेम्स होतील असं नाही, पण यावर्षी जी 2024ची आपण म्हणतोय, तर त्यामध्ये 14 क्लासिकल्स गेम्स झालेले. आणि जर म्हणजे असं जर त्या क्लासिकल गेम्समध्ये जर टाय झाली, तर त्याच्यानंतर सिरीज ऑफ रॅपिड अँड ब्लिट्स टाय ब्रेक्स असतात आणि त्याच्यातून तो विनर डिसाईड केला जातो. त्याच्यानंतर आता 2024चे जे काही मगासपासून आपण बोलतोय की वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आहे, तर ती कुठे झालेली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ती सिंगापूरला झालेली आणि नोव्हेंबर ते डिसेंबर, एवढी डेट काही इम्पॉर्टंट नाही आहे, 25 नोव्हेंबर टू 12 डिसेंबर या दरम्यान ती झालेली होती. आणि कोणामध्ये झाली, तर डिंग लिरेन ते चायनाचा होता आणि डी गुकेश आपल्या इंडियाचा होता. या दोघांमध्ये ती मॅच झालेली होती. आणि यामध्ये आपल्या गुकेशनं 18व्या वर्षी ती मॅच जिंकलेली आहे आणि तो यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेला आहे. या अगोदर गॅरी कास्पारोव्ह होते, ते वयाच्या 22व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेले होते. व त्यांचा रेकॉर्ड आत्ता ह्या डी गुकेशनं मोडलेला आहे. आणि जी फायनल गेम होती, म्हणजे 14वी गेम होती, ती खूप म्हणजे त्यानंच डिसाईड केलं की कोण वर्ल्ड, कारण 13व्या गेमपर्यंत दोघांचे पॉईंट समान होते. एकदम असं सगळ्यांना वाटत होतं की ही पण जी 14वी गेम होती ती पण ड्रॉ होणार आहे आणि नंतर ते टाय ब्रेक मगाशी जे तुम्हाला सांगितलं त्या राऊंडमधून आपल्याला चॅम्पियन भेटेल. पण जे म्हणतात ना नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड असतो, तो गुकेशनं दाखवला. म्हणजे 14 पण गेममध्ये तो ते दाखवत होता, शेवटपर्यंत पुश करणं असेल, म्हणजे मॅच कंटिन्यू बाबा ड्रॉ होते तरी पण ट्राय करत राहणं की बाबा हां जिंकता येऊ शकतं. आणि तोच ॲटिट्यूडमुळे आज तो वर्ल्ड चॅम्पियन आहे. कारण सर्वांना वाटलं की आता ड्रॉ होते, नंतर उद्या टाय ब्रेकचे मॅचेस वगैरे होतील, पण डिंग लिरेनची एक चूक जी की त्याला हरवून गुकेश आपला वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेला आहे. त्यानंतर डी गुकेश रायझिंग स्टार, जे की आता आपण त्याच्याबद्दलच बोलतोय की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड वगैरे होता त्याचा. तर हा म्हणजे ह्याच्याबद्दल आपण थोडी आता माहिती घेऊया. 2019ला वयाच्या 12व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झालेला आहे. जे की मगाशी तुम्हाला सांगितलं ग्रँडमास्टर होण्यासाठी कोणता क्रायटेरिया लागतो, तर तो सेकंड यंगेस्ट होता जो की ग्रँडमास्टर त्याला वयाच्या 12व्या वर्षी भेटलेलं होतं. आता ह्याच्या थोड्या ज्या अचिव्हमेंट्स म्हणतो आपण त्या डी गुकेशच्या थोड्या आपण बघूया की जी 2022ची 44th होती चेस ऑलिम्पियाड, त्याच्यामध्ये त्याने इंडिव्हिज्युअल गोल्ड जिंकलेलं आणि जी टीम ब्रॉन्झ त्यानं जिंकलेलं होतं, जी की 44th होती. आणि 45th होती जी की त्याच्या अंडर जे आपण खेळलो मॅच 2024चं 45th चेस ऑलिम्पियाड, त्याच्यामध्ये त्यानं टीम आणि इंडिव्हिज्युअल दोन्ही ठिकाणी गोल्ड जिंकलेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे, हे आपल्याला विचारते. आणि आत्ताच म्हणजे 17 जानेवारीला त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार
भेटलेला आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर चेस ऑलिम्पियाड, मगाशी आपण बोललो की 44th इंडियामध्ये झालं, 45th आता यावर्षी झालं, तर त्याबद्दल थोडी आपण आता माहिती घेऊ. तो बायएनियल टुर्नामेंट असते आणि ते ऑर्गनाईज कोण करतं तर फिडे करतं. फर्स्ट टाइम कधी झालेली तर 1927ला लंडनमध्ये झालेली आणि इंडियानं 44th होस्ट केलेली, ते मगाशी आपण पाहिले. आणि त्याच्यामध्ये आपण ब्रॉन्झ हे ओपन आणि वुमेन कॅटेगरीमध्ये जिंकलेलं होतं. चला, त्यानंतर आहे 45th चेस ऑलिम्पियाड, ज्या की 2024ला झालंय आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे कुठे झालेलं यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर बुडापेस्ट, हंगेरी या ठिकाणी पहिल्यांदाच, म्हणजे भारतामध्ये पण 2022चं जे झालेलं ते फर्स्ट टाइमच ऑर्गनाईज केलेलं आणि यावर्षी पण फर्स्ट टाइमच ह्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे, जे की सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं. यामध्ये इंडियन जी मेन टीम होती त्यांनी गोल्ड जिंकलेला आहे, वुमेन टीम आहे त्यांनी पण गोल्ड जिंकलेला आहे. म्हणजे यावर्षी आपल्या दोन्ही टीम्स होत्या त्यांनी गोल्ड जिंकलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर मेन्स सेक्शन होता, जो ओपन सेक्शन म्हणतो आपण, तिथे युनायटेड स्टेट्स आहे त्यांनी सिल्वर मेडल जिंकलेलं आहे आणि उझबेकिस्तान आहे त्यांनी ब्रॉन्झ जिंकलेला आहे. तिथेच जर आपण वुमेन्स टीमचा विचार केला तर भारताने गोल्ड जिंकलंय, कझाकिस्तान यांनी सिल्वर जिंकलंय आणि USA ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. अशा पद्धतीनं हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी मगाशी तुम्हाला बोललो की कोनेरू हम्पी या पण म्हणजे आपल्या वुमन्स म्हणजे टीम आहे त्यांचे एक मेन प्लेयर आहेत त्या, आणि त्यांनी 2024मध्ये वुमेन्स वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जी की न्यूयॉर्कमध्ये झालेली ती त्यांनी जिंकलेली आहे आणि ही पण आपल्या भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या अगोदर त्यांनी 2019मध्येही वुमेन्स वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली होती. त्यामुळे याही खूप महत्त्वाच्या आहेत आणि यावरही आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओतून महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या कव्हर केल्या. पटकन एक आपण क्विक रिकॅप करूया आतापर्यंत आपण काय काय पाहिलं ते. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की डी गुकेश याने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि तो यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन झालेला आहे. सेकंड, चेस ऑलिम्पियाड रिलेटेड आपण गोष्ट पाहिली जी की 45th चेस ऑलिम्पियाड, त्यामध्ये इंडियाने ओपन अँड वुमेन दोन्ही सेक्शनमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आहे आणि ती कुठे पार पडलेली तर हंगेरीमध्ये पार पडलेली, आणि जी आपली वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप होती ती सिंगापूरमध्ये पार पडलेली. आणि थर्ड जी की महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली, ज्या की कोनेरू हम्पी आहेत त्यांनी 2024ची वुमेन्स वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली होती आणि ती की न्यूयॉर्कमध्ये होते. त्यानंतर तुम्ही अजून एक 2023चा तो क्वेश्चन बघून घ्या जो की आपला प्रिलिम्सला विचारलेला होता. त्यामध्ये पण 4 स्टेटमेंट दिलेली आणि 4 मधले आपल्याला करेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत ते विचारलेलं. ते एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट तर बरोबरच होतं, फर्स्ट टाइम इंडियाने होस्ट केलेलं. सेकंड पण बरोबर होतं. थर्ड आणि फोर्थ स्टेटमेंट हे इंटरचेंज केलेली, ट्रॉफीची नावं होती ती इंटरचेंज त्यांनी केलेली होती. ते फक्त एकदा तुम्ही बघून घ्या. जे की 30 ट्रॉफीची नावं दरवर्षी ओपन आणि मेन सेक्शनला देतात. यावर्षी त्यावर म्हणजे 2023ला विचारले, त्यामुळे परत एकदा ते ट्रॉफीची नावं विचारतील असं काय मला वाटत नाही, म्हणून आपण ह्याच्यामध्ये काय ते घेतलेलं नाही आहे. तरी पण एकदा तुम्ही ते त्या ऑफिशियल पेपरमधून बघून घ्या. आणि दुसरं एक आहे की जे काही महत्त्वाचं आहे ते आता की नोना गॅप्रिंडाशिविली ट्रॉफी आहे ती पण इंडियाला भेटलेली आहे. चेस ऑलिम्पियाड रिलेटेड बोलतोय मी, ती पण इंडियाला भेटलेली आहे. आणि ती ट्रॉफी कशा रिलेटेड असते, जी की बेस्ट कंबाईंड रिझल्ट असतोय दोन्ही सेक्शनमध्ये, म्हणजे ओपन आणि वुमेन्स सेक्शनमध्ये जी कंट्री करते त्यांना ती ट्रॉफी भेटती. तर ती कोणती ट्रॉफी आहे तर ते नाव फक्त लक्षात ठेवा, नोना गॅप्रिंडाशिविली ट्रॉफी आहे, ती पण इंडियाला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. धन्यवाद.